मित्रांनो नमस्कार. 2019 मध्ये देशातील सर्वात उंच झेंडा अशा प्रकारच्या गाजावाजा करून ज्या झेंड्याचं उद्घाटन या ठिकाणी केलं भक्तिशक्ती निगडी या ठिकाणी. इथल्या बोर्डची अवस्था बघा, म्हणजे कोणी उद्घाटन केलं, कोण कोण मान्यवर कुठे, सगळं गायब आहे बरं का. हे बघा, आणि ह्याची अवस्था जर बघितली ना अनावरण फलकाची तर वाईट आहे. हे बघा, एक गंज लागले सगळं तुम्हाला दिसतोय. आता दुसऱ्या बाजूला येऊ आपण बरं का. म्हणजे काम सुरू करताना गाजावाजा करून असा छाताड 56 इतकी छाती, आणि एकदा ते तयार झालं की त्याच्यानंतर काय अवस्था असते बघा. इथे पण बघा पूर्ण ब्लँक आहे. काम सुरू केलं त्याच्यानंतर ह्या पाटीवर सुद्धा, म्हणजे कदाचित ह्या पाटीला पण मंजूर नाही की हे कोण कोण होते हजर. ते हे बदनामी होण्यापेक्षा आपली नावं मिटलेली बरं. कदाचित नियतीने स्वतःची नावं मिटून घेतली का काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आज 9 ऑगस्ट आहे, क्रांती दिन, म्हणून मी इकडे चक्कर मारायला आलतो आणि त्यावेळी हे असं सगळं उघड झालेलं आहे. देशातील सर्वात उंच जो झेंडा आहे त्याच्याबद्दल आपण सगळी पुढची माहिती शिवाजी महाराजांच्या पायापाशी, तुकाराम महाराजांच्या पायापाशी उभे राहून देतो.